नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल हा माझा 3 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे। या प्लॉटमध्ये मी ग्रीन गोल्ड JS 335 संभाजीनगर या बियाणाची पेरणी केलेली आहे। यावेळी पाऊस लवकर झाल्यामुळे आणि जमिनीला वापसा मिळाल्यामुळे जून महिन्यामध्ये 11 तारखेला मी हे सोयाबीन पेरलं होतं। तर पेरणी ही पूर्णपणे ट्रॅक्टरद्वारे केलेली आहे। यानंतर पेरणीच्या नंतर मी 2 वेळा बैलाच्या सहाय्याने याची कोळपणी केली आणि बिदीमध्ये राहिलेलं जे गवत आहे ते सोयाबीन आता तुम्ही पाहत असाल ते थोडंसं मोठं आहे, पण लहान असतानाच बिदीमध्ये राहिलेलं पूर्णपणे गवत हे महिलांच्या सहाय्यानं शेतमजुरांच्या सहाय्यानं ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही हा प्लॉट पाहत असाल, अतिशय चांगल्या प्रकारचं सोयाबीन दिसत आहे। ग्रीन गोल्ड JS 335 हे बियाणं कमी पाण्यावर सुद्धा येत असल्यामुळं माझा हा पूर्ण प्लॉट जो आहे तो कोरडवाहू आहे आणि पूर्णपणे हा पावसावर अवलंबून असतो। गेले 4 वर्षापासून या प्लॉटमध्ये मी JS 335 ग्रीन गोल्ड हे सोयाबीन पेरतो। अगदी चांगलं भरघोस उत्पादन मला या प्लॉटमधून मिळतं। यावेळेस सुद्धा पाऊस चांगला असल्यामुळं आपल्या पूर्ण भागामध्ये सोयाबीनचं पीक हे अगदी जोमानं आलेलं आहे। या प्लॉटमधील सोयाबीन हे आता जवळपास कमरेला लागत आहे। पूर्ण प्लॉटमध्ये फुलं हे चांगले लागून आता शेंगासुद्धा सोयाबीनच्या चांगल्या लागत आहेत। तर यावेळेस सुद्धा आशा आहे की भरघोस उत्पादन मिळेल। सोयाबीनचं उत्पादन चांगलं मिळण्यासाठी खत व्यवस्थापनामध्ये मी या सोयाबीनच्या प्लॉटसाठी जय किसानचा DAP हा अंदाजे 75 ते 80 किलो मी या प्लॉटमध्ये पेरलेला आहे। हा सोयाबीनचा प्लॉट पूर्णपणे कोरडवाहू असल्यामुळे आणि पाण्याची माझ्याकडे उपलब्धता नसल्यामुळं मी आत्तापर्यंत या प्लॉटसाठी कुठल्याही प्रकारची फवारणी केलेली नाही। फक्त तण व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यामुळं आणि मी व्यवस्थित सर्व बिदीमधलं गवत काढून घेतल्यामुळं तसेच 2 वेळेस याचं कोळपण केल्यामुळं हा मला वाटतं हा सोयाबीनचा प्लॉट चांगल्या प्रकारे बसलेला आहे। आशा आहे की चांगलं उत्पादन यावेळेस मिळेल आणि जर बाजारभाव योग्य रीतीनं मिळाला शासनाकडून तर नक्कीच यावेळेस शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे चांगले होतील अशी आशा घेऊ आणि या सोयाबीन व्यवस्थापनाच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो। धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।